सो ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. रिस्क मॅनेजमेंट असेल किंवा ॲक्युरेसी असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे इम्पॉर्टंट, ती आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. तर रिस्क रिवॉर्ड रेशो आपला प्रॉफिटेबल राहण्यासाठी खूप हेल्प करते. तर आज आपण तेच बघणार आहोत की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो किती असला पाहिजे किंवा किती पर्सेंटचा जो आपला रिस्क रिवॉर्ड आहे 1:1 असेल, 1:2 असेल किंवा 1:3 असेल, प्लस आपली ॲक्युरेसी किती आहे. तर यावर कोणता रिस्क रिवॉर्ड रेशो बेस्ट असतो तर ते आज आपण बघणार आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपण अगोदरच ठरवून चालत नाही की आज आपण 1:1 घेणार, 1:2 घेणार किंवा 1:3 घेणार. ते आपण आजच ठरवून चालत नाही. बिकॉज रिस्क रिवॉर्ड रेशो एक अशी गोष्ट आहे जी मार्केटवर डिपेंड असते. रिस्क तुमच्या हातात असते की आज आपण 1000 रुपयाची रिस्क घेणार किंवा 2000ची घेणार, पण त्याबदल्यात जो रिवॉर्ड आहे की 1:1 देईल किंवा 1000च्या बदले 2000 मिळतील किंवा 3000 मिळतील, ते आपल्या हातात नसतं, ते असतं मार्केटच्या हातात. बिकॉज जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. मार्केट कंडिशन असेल किंवा ट्रेंड कोणता चालू आहे किंवा ओव्हरऑल मार्केट चे सेंटिमेंट्स काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्याच्यामुळे आपण आधीच ठरवून चालत नाही की आपण किती रिस्क रिवॉर्ड रेशो घेणार. आपल्या हातात असे ती असते फक्त रिस्क. सो जेव्हा तुम्ही नवीन असताना ट्रेडिंग स्टार्ट केली असाल आणि जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केला असाल की बेस्ट रिस्क रिवॉर्ड रेशो, तर तुमच्यासमोर ही जी शीट आहे ही नक्की आली असेल. तर आपण काय करूयात, जो 1:3च्या खालती आहे तो आपण सरळ इग्नोर करूयात. बिकॉज बिगिनर लेवलला 1:1 किंवा 1:2 घेणं खूप हार्ड असतं. तर 1:3 तर आपण सोडून देऊयात. तर बघूयात की 1:1 किंवा 1:2चा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो आपल्यासाठी कसा वर्क करेल. पहिली गोष्ट तर 1:1 रिस्क रेशो जेव्हा आपण बिगिनर असतो तेव्हा नॉर्मली बघाल ट्रेडिंग म्हणजे 50-50 प्रोबॅबिलिटीचा गेम असतो. तर आपण बघाल की नवीन जरी असेल तरी अंदाजे जरी आपण केलं तरी आपली 50-50 ॲक्युरेसी आपली बसतेच. तर आपण 50 सोडूनच देऊया 1:1. आता त्याच्यामध्ये कसं असतं, समजा तुम्ही 1:1 जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो असेल आणि तुमची ॲक्युरेसी 50% असेल, तर काय होतं, तुम्ही समजा 5 रुपये तुम्ही कलेक्ट केले 5 ट्रेडमधून 1:1चा आणि 5 रुपये तुम्ही घालवले. तर एंडला काय होतं तुम्हाला की 5 रुपये आले, 5 रुपये गेले. म्हणजे काय होतं, तुम्ही ब्रेक इव्हनला राहताल. पण जर तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 घ्यायची जर तुम्ही ट्राय केली तर काय होतं ते बघूयात. आता समजा तुम्ही 5 वेळा 2 रुपये घेतले 1:2च्या रिस्क रिवॉर्ड रेशोप्रमाणे. हे 2 रुपये 2 2 2. तर इथे तुम्ही कलेक्ट किती केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रुपये इथे तुम्ही कलेक्ट केले. आणि तुमचा समजा स्टॉप लॉस गेला, 5 वेळा तुमचा स्टॉप लॉस गेला, तर तुम्ही घालवणार किती, 5 रुपये. 1 2 3 4 5. म्हणजे काय होतं, तुम्ही 5 रुपये घालवले पण तुम्ही कमवले किती, 1:2च्या हिशोबाने तुम्ही कमवले 10 रुपये. म्हणजे तुमच्याकडे अजूनसुद्धा 5 रुपये तुमच्याकडे शिल्लक आहेत. सो काय करायचं असतं की 50% जरी तुमची ॲक्युरेसी असेल तरी चालेल, पण ट्राय करायची की 1:2 रिस्क रेशो आपल्याला घ्यायची, आपण ट्राय करायची असते. तर आपण बघूयात की आपला जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो किती आहे. आपण आपला जो डेली ट्रेडिंगमध्ये आपण जो फॉलो करतो रिस्क रिवॉर्ड तो किती आहे. पहिली गोष्ट तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, रिस्क रिवॉर्ड आपल्या हातात नसतो, तो मार्केटवरती डिपेंड असतो. तर ते बघूयात आपला रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे. तर जर तुम्ही इथे बघितलात तर आपण जे आपले ट्रेड्स असतात, नॉर्मली जो माझा स्टॉप लॉस असतो तो असतो 50 पॉईंटचा ऑप्शन्समध्ये, बँक निफ्टीमध्ये. आता पण थोड्या दिवसासाठी करतोय स्टॉक्स ट्रेडिंग, पण मागच्या काही दिवसापूर्वी आपण जो करत होतो आपण कंटिन्यू करणार आहोत. पण मागच्या दिवसापासून जे आपण बघत होतो ऑप्शन ट्रेडिंग, तर तिथे बघूयात. आता जर तुम्ही इथे बघितलं तर आपला जो स्टॉप लॉस असतो तो 50 किंवा 60 पॉईंटचा, पण जे आपण बँक निफ्टीमध्ये जे पॉईंट्स कॅप्चर करतो तो असतात 100 किंवा 120च्या वरतीच करतो. नॉर्मली 100च्या वरतीच आपले पॉईंट्स आपण कॅप्चर करतो. इथे बघू शकता हे. आणि इथे जर तुम्ही खाली गेलात तरी तुम्ही इथे बघू शकता 111 पॉईंट्स. म्हणजे काय, स्टॉप लॉस 50 पॉईंटचा, रिवॉर्ड घेतो आपण, रिस्क रिवॉर्ड रेशो जो आपला फॉलो करतोय तो आपण घेतोय डबल, म्हणजे 1:2. स्टॉप लॉस 50 पॉईंटचा आणि जो टार्गेट घेतोय तो आपण 100 किंवा 120 पॉईंटचा. म्हणजे आपला जो रिस्क रिवॉर्ड आपण स्ट्रिक्टली फॉलो करतो 1:2. मग तुमची 50% जरी ॲक्युरेसी असेल तरी आपल्याला प्रॉफिटेबल होण्यास हेल्प होते.
तर इथे तुम्ही वरती सुद्धा जाऊन बघितलात, जर तुम्हाला चेक करायचं असेल की आपला एक्झॅक्ट आपण किती फॉलो करतो रिवॉर्ड वगैरे, तर इथे तुम्ही वरती जाऊन बघू शकता. आपण नॉर्मली 100च्या वरतीच आपण आपले पॉईंट्स कॅप्चर करतो. नॉर्मली आपला 1:2 तर आपला कंपल्सरी आपण घेतोच. तर जर तुम्हाला टूल नसेल माहिती की आपण जो रिस्क रिवॉर्ड रेशोचा जो आपण टूल असतो तो कुठे असतो, तर इथे तुम्ही जाऊन इथे तुम्ही टूल लावू शकता. ही जो असतो आपला स्टॉप लॉस इथे, आणि इथे तुम्हाला इथे दिसेल रिस्क रिवॉर्ड रेशो 1:72 असेल किंवा 1:2 इथे 2-3 वगैरे. तुम्ही जसं एक्सटेंड कराल तसं तो वाढत जातो. तर याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन कसा ठेवायचा किंवा कसा फॉलो करायचा स्ट्रिक्टली रिस्क रिवॉर्ड रेशो. तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट ती असते रिस्क मॅनेजमेंट. बिकॉज ट्रेडिंगमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकाला लिंक असते. आता ती कशी, तर ते बघा, जर तुमची पोझिशन सायझिंग किंवा क्वांटिटी सायझिंग जर नीट असेल, रिस्क मॅनेजमेंट जर तुमची ठीक असेल, तर तुमची ट्रेड मॅनेजमेंट व्यवस्थित होणार. बिकॉज समजा तुम्ही इथे डाऊन साईडला एंट्री केली असेल किंवा इथे अप साईडला कुठेही एंट्री केली असेल, जर तुमची क्वांटिटी साईज जर खूप असेल तर तुम्ही ही जी कॅन्डल आहे इथे तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट दिसणार. किंवा जर तुमच्या अगेन्स्ट मार्केट येत असेल इकडे तर खूप मोठा लॉस दिसणार. तर तुमची होल्डिंग पॉवर वाढणार नाही की तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत होल्ड नाही करणार. सो याला जर सॉल्युशन म्हणजे काय की तुमचं रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही जर 1% रिस्क घेत असाल तर काय होणार, किंवा क्वांटिटी सायझिंग तुमची नीट असेल तर काय होणार की ट्रेडमध्ये तुम्ही बिंदास थांबणार. टार्गेटपर्यंत तुम्ही होल्ड करणार, आणि टार्गेटपर्यंत होल्ड केलं की ऑब्व्हियसली तुमची रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो येणार. 1:2 तुम्ही इझिली घेऊ शकता. पण जर क्वांटिटी साईज खूप जास्त असेल तुम्ही एक कॅन्डलमध्ये घाबरून बाहेर पडणार. तर याच्यामध्ये कसं आहे, सोल्युशन म्हणजे काय की रिस्क मॅनेजमेंट. प्रत्येक गोष्ट एकमेकाला लिंक आहे. बिकॉज जर तुम्ही हे केलं, एंट्री केली, क्वांटिटी सायझिंग नीट असेल तर तुम्ही लॉंग ट्रेड होल्ड करणार. तुमची सायकोलॉजी नीट होणार. सायकोलॉजी झाली की तुमची मग रिस्क रिवॉर्ड रेशो ऑटोमॅटिकली फॉलो होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक आहेत. तर आता तुम्हाला कळलंच असेल की एक्झॅक्ट जो आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आहे बिगिनरसाठी तो किती असला पाहिजे. मी बोलत नाही की 1:3 वगैरे घ्या, पण 1:2 तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करू शकता. प्लस 60% ॲक्युरेसी तुमची असेल तर अजूनच बेटर. बट जरी 60% ॲक्युरेसी नसेल आणि 50% जरी तुमची ॲक्युरेसी असेल आणि 1:2चा रिस्क रिवॉर्ड जर तुम्ही घेतला तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये टिकणार आणि तुम्ही प्रॉफिटेबल 100% होणार. बिकॉज ऑफ 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.